या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। काही ग्रामस्थ आहेत या जांबूत गावातील, आपण काही प्रतिक्रिया सध्या अतिशय दुःखद घटना आहे। नक्कीच ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे, पण ग्रामस्थांच्या भावना पण अतिशय तीव्र आहेत। आणि काय होतंय की प्रत्येक वेळी अधिकारी येतात, काहीतरी सांगतात आणि निघून जातात, परंतु जे निर्णय घेणारे जे अधिकारी आहेत ते आजपर्यंत कोणी आलेलं नाहीये। तर सगळ्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री किंवा वनमंत्री जे निर्णय घेणारे, जे एसीत बसून तिथं मीटिंग करतात जिल्हाधिकाऱ्याला, जी आता मागे मीटिंग झाली, तर ही मीटिंग इथं स्पॉट व्हिजिट करून त्यांनी करावी। इथं म्हणजे आता दिवाळीचा दिवस आहेत आणि अक्षरशः म्हणजे भीतीचं वातावरण ह्या परिसरात तयार झालेलं आहे। 8 दिवसापूर्वीच शिवण्यासारख्या एका लहानशा, माझी मुलगी त्याच वयाची, आता माझ्या मुलीला सुद्धा मला घराच्या बाहेर सोडताना विचार करावा लागतोय की बाबा सोडू की नको सोडू। म्हणजे अशा भावना अशा तीव्र आहेत आणि याच्यावरती सरकारने कठोर पावलं उचलावीत अशी सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे। आणि ही आजी म्हणजे घराच्या बाहेर माणसाने पडावं की नाही पडावं का, आता 7-8 दिवसापूर्वी आमच्या गावात पाय बाहेर ठेवला फक्त घराच्या आणि पायच पकडला बिबट्याने। म्हणजे आजी अशी परिस्थिती, म्हणजे घराच्या बाहेर पण निघायचं नाही का, म्हणजे अघोषित आणीबाणी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर सरकारला आमच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की आपण याच्यावरती तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आतापर्यंत कोण अधिकारी याच ठिकाणी घटनास्थळी येऊन गेले? आता इथले वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे साहेब पण आलेले आहेत, त्यांची टीम पूर्ण आलेली आहे। त्याच्यानंतर जे PI आहेत शिरूरचे केंगळे साहेब, ते पण आलेले आहेत। त्यांनी आता एवढा मोठा जमाव इथं तुम्ही बघत आहात की त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी काही त्यांची कुमक मागवलेली आहे, पण इथं कोणीही भांडण किंवा काही करायला आलेलं नाहीये। परंतु हे जो प्रकार घडतोय याच्यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी हा प्रयत्न ग्रामस्थांच्या वतीनं आहे की बाबा कुणीतरी अधिकारी यावं। मग आता काय निर्णय ठरलाय? आता सध्या तरी त्यांच्याकडून अनेक विनंत्या केल्या जात आहेत, परंतु जे मृत जी महिला आहे तिच्या घरच्यांनीच याला म्हणजे घेऊन जायला विरोध केलेला आहे, डेड बॉडी घेऊन जायला। तर आता ग्रामस्थांच्या वतीने पंचतळे येथे जो बेल्ला जेजुरी हायवे आहे तिथं रास्ता रोको करण्याचे ठरले आहे।